दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी वाल्मिक कराड एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतो आणि मी शरण येणार असल्याचं सांगतो आणि तो पुण्यामध्ये CID समोर शरण येतो। त्यानंतर एखाद्या चित्रपटाला लाजवेल असा सीन त्या दिवशी घडला। त्यानंतर वाल्मिक कराडला बेडला आणलं जातं, परंतु हे सगळं सेट असल्याचं बोललं जातं। वाल्मिक कराडला जर सरेंडरच करायचं होतं तर तो 20 दिवस कोणाची वाट बघत होता? सुरुवातीला वाल्मिक कराड बीडमध्येच होता, मग पोलीस यंत्रणांना हे माहिती नव्हतं का? ते कोणाच्या आदेशाची वाट बघत होते? आणि परंतु अचानक साक्षात्कार झाल्यासारखा 20 दिवसापासून फरार असणारा वाल्मिक कराड अचानक शरण येतो। नेमकं कोणाच्या आदेशावरून, नेमकं कोणाच्या सांगण्यावरून वाल्मिक कराड शरण आला खरा, परंतु आता त्यानेच त्याच्या डोक्यावरून हात काढला। नेमकं वाल्मिक कराडचा ज्याच्यावर भरोसा ठेवून तो शरण आला त्यानेच त्याचा गेम केला का? मग खरंच वाल्मिक कराडच्या पाठीमागं कुणी होतं का? कुणी त्याला फरार व्हायचं सांगितलं आणि नंतर प्रकरण हातच्या बाहेर जात आहे लक्षात आल्यावर त्याला कुणी शरण यायला सांगितलं, परंतु तोच आता यातून काढता पाय घेतोय का? हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। सरपंच संतोष देशमुख या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं नाव घेण्यात येत होतं, तरी तो मोकाटपणे फिरत होता। नंतर तो 28 तारखेला जेव्हा बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघाला त्या दिवशी सुद्धा वाल्मिक कराड हा परळीमध्ये होता असा दावा आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला। तर वाल्मिक कराड जेव्हा शरण आला तेव्हा त्याच्याच मर्जीतले पोलीस अधिकारी त्याच्या जवळ होते असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला। आमदार धसांच्या आरोपानुसार वाल्मिक कराड आणि पोलिसांचे कसे संबंध होते हे आता व्हायरल होणाऱ्या क्लिप्समधून आता कळतं। वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून कोणत्या गुन्ह्यामध्ये कोणाचं नाव टाकण्यात येतं, कोणावर कोणकोणते गुन्हे दाखल करण्यात येतात, त्याचबरोबर बीडमध्ये 200 खोटे गुन्हे हे वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून टाकले असल्याचं देखील आमदार सुरेश धस यांनी दावा केला। या चिन्हातून आपल्या लक्षात येतं की वाल्मिकचे संबंध पोलिसांसोबत कसे होते। त्यासोबत या प्रकरणातील पोलिसांवर जेव्हा जेव्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले तेव्हा त्याच्या प्रकरणातील पोलिसांची एकतर बदली करण्यात आली किंवा त्याला सक्तीचं रजेवर पाठवण्यात आलं किंवा निलंबित करण्यात आलं आणि या प्रकरणामध्ये एक वेळ तर अख्खीच्या अख्खी SIT बरखास्त करून नवीन SIT स्थापन करण्यात आली। मग हे सगळं होत होतं हे कळायला मात्र मार्ग उरला नव्हता। त्याचे अधिकाऱ्याशी असणारे संबंध सगळं बाहेर येत असताना, त्यांच्या बदल्या निलंबन या सगळ्या गोष्टी होत असताना संपूर्ण बीडची यंत्रणाच वाल्मिकने पोखरली का काय असं बोललं जात आहे। म्हणजे वाल्मिक कराडला कसं वाचवता येईल यासाठी या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच प्रयत्न केले गेले। सुरुवातीला त्याला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये टाकण्यात आलं, नंतर कराड सोडता इतर आरोपीवर मोक्का लावला गेला, परंतु यातून कराडला वगळलं गेलं। नंतर या प्रकरणामध्ये जर बघितलं तर अगोदर सुदर्शन गुले हा मुख्य आरोपी केला, त्याच्यानंतर विष्णू चाटेला आरोपी केलं आणि हे सगळं झालं असताना हे सगळे प्रकरण वाल्मिकला वाचवण्यासाठी होते, परंतु नंतर काही क्लिप्स बाहेर आल्या आणि यामध्ये वाल्मिक अडकतच गेला। पण हे सगळ्या घडामोडी जर लक्षात घेतल्या तर यातून आपल्याला लक्षात येतं की वाल्मिकला या प्रकरणातून साईडनं वाचवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे देखील चर्चा आता आहेत। परंतु त्याचे पासे त्याच्यावरच उलटले जेव्हा धनंजय देशमुख यांनी आंदोलन केलं आणि त्यानंतर वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली। यानंतर सगळे पासे त्याच्यावर उलटले गेले आणि आता या चौकशीत वाल्मिक कराडचे एक कारनामे समोर येऊ लागले। वाल्मिक कराड आणि या प्रकरणातील पोलीस अधिकारी आणि कराड यातले मुख्य आरोपी या सगळ्यांचा बैठका होत असल्याच्या देखील या क्लिप्समधून बाहेर आलं आणि याच्यातून लक्षात आलं की आता वाल्मिक कराड काही वाचत नाही आणि यावरून त्याच्यावरचा असणारा आका यांनी याच्यातून हात वर केले असल्याचं देखील आता बोललं जात आहे। आपल्याला आता प्रश्न पडला असेल, खरंच वाल्मिक कोणाच्या सांगण्यावर सरेंडर झाला का? मग वाल्मिकच्यावर कोण आहे? तर वाल्मिक कराडची संपत्ती माध्यमातील बातम्यांनुसार 1500च्या वर आहे। परळीतील राख, वाळू, लोखंड, जमिनी बळकावणे, खंडणी अशा कित्येक गुन्हे सर्रासपणे त्यांनी केले। मग हे सगळं करायला राजकीय हस्तक्षेप नव्हता का? प्रशासकीय अधिकारी त्यांच्या जीवावर बदल्या, त्या गोष्टी स्वतःच्या मर्जीतले अधिकारी आणणं, ह्या सगळ्या गोष्टी शासन प्रशासन ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला राजकीय आश्रय नव्हता का? जरी आपण शरण आलो तरी आपण या प्रकरणातून वाचले जाऊ याची गॅरंटी त्याला होती का? कारण की आपली चौकशी बीडमध्ये होईल आणि बीडमध्ये तर आपल्याच मर्जीतले सगळे आहेत असं त्याला पक्क माहीत होतं, म्हणून तो शरण आला अशा देखील चर्चा होत आहेत। परंतु त्यानं लावलेले सगळेच अंदाज फेल होत गेले। अधिकाऱ्यांसोबतच्या बोलणारे त्याच्या व्हायरल होणाऱ्या त्याच्या ऑडिओ क्लिप्स या सगळ्या गोष्टीतून त्याचे संबंध कसे होते त्यानंतर या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या आणि आता तो काय वाचत नाही असं दिसून आलं।
आणि त्यानंतरच त्यानं आता यातून काढता पाय घेतला असं बोललं जातं। कारण ज्या दिवशी वाल्मिकवर मोका लागला त्या दिवशी वाल्मिकचं कुटुंब आक्रमक होत त्यांनी परळीच्या पोलीस स्टेशन बाहेर ठिया दिला आणि त्या ठिकाणी कराडची पत्नी मंजली कराड यांना आरोप केले की तुम्हाला निवडणुका आल्या की अण्णा आठवतात, म्हणजे वाल्मिक कराड आठवतो। तुम्ही वाल्मिक कराडच्या जीवावर कोट्यवधी संपत्ती कमवली आणि आता तुम्हाला अण्णा नकोय। म्हणजे मंजली कराड यांचा हा रोग कोणाकडे होता? नेमकं मंजली कराड कोणाबद्दल बोलत होत्या? मंजली कराड यांनी पुढे असं सांगितलं की आता मी समोर आली आहे आणि आता मी सगळ्याचं सगळं समोर काढणार आहे, सगळं उघडं करणार आहे आणि तेही पुराव्यासकट। म्हणजे मंजली कराड या नक्की कोणाबद्दल बोलत होत्या? मग निवडणुका आल्या की वाल्मिक कराड आठवतात असं म्हणून मंजली कराड यांचं बोट नेमकं कोणाकडे होतं? एकंदरीत वाल्मिक कराडला या प्रकरणातून वाचवणारे हात हे वर झाले आहेत हे लक्षात आल्यानंतर त्यांचा हा कळवळा त्या दिवशी दिसून आला असं देखील बोललं जात आहे। मग खरंच वाल्मिक कराडला वाचवणाऱ्यानेच खरेच त्याचे हात वर केले आहेत का? या प्रकरणातून त्यांनी काढता पाय घेतला आहे का? याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।